नमस्कार, मी स्नेहांकिता. आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एगलेस कॅरमल पुडिंग. तर ही रेसिपी अत्यंत सोपी आहे, सगळ्यांना आवडते. ही रेसिपी अत्यंत कमी साहित्यामध्ये बनते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे. तर आता आपण ही कशी बनवायची हे आपण बघूया. चला तर मग. एगलेस कॅरमल पुडिंग बनवण्यासाठी आपल्याला इथे 1 कप दूध लागणार आहे. ज्या मेजरने आपण दूध घेणार तेच प्रमाण आपल्याला पुढे वापरायचं आहे. त्यामुळे 1 कप दूध आहे इथे, 1 कप दही घेतलंय, तसंच 1 कप कंडेन्स मिल्क घेतलंय. आपण हे तिन्हीचं प्रमाण आपल्याला सारखं घ्यायचंय. इथे 2 टेबलस्पून आपण कस्टर्ड पावडर घेतले, 1 चमचा हे व्हॅनिला इसेन्स आहे आणि आपण 1/4 कप आपण इथे साखर घेतलेली, 1/2 कप आपण साखर घेतली. तर आपण आता पुढे रेसिपीला आपल्या सुरुवात करूया. आपण पॅन घेतलंय, त्याचा आपण आता साखरेचा आपण त्याला कॅरमेल बनवून घेणार आहोत. इथे आपण 1/4 कप साखर घेतोय. त्याला आपल्याला अशी जास्त मोठा गॅस नाही करायचा आहे, कमी गॅसवरच आपल्याला हे कॅरमेल बनवून घ्यायचं. तुम्ही बघा ही आता साखर आपली विरघळू लागली. याला पूर्ण आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायचे. इथे बघा तुम्ही आपली साखर ही पूर्ण अशी मेल्ट झाली. याला आपल्याला कडक नाही बनवायचं, हे थोडस अजून थोडस फक्त हे गरम करायचं. हे आपलं रेडी आहे. आपलं हे बघा, आपलं हे कॅरमल आता रेडी आहे. याला आपण आता ज्या भांड्यामध्ये आपण हे पुडिंग करणार आहोत त्या भांड्यामध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करायचं आहे. ओके, आता या बाउलमध्ये या भांड्यामध्ये आपल्याला हे कॅरमल ट्रान्सफर करायचं. आपल्याला असं थोडंसं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे, या पद्धतीने अशा टाईप. आता हे थोडं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. हे त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्सर जे आपण मिक्सर तयार करणार आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आपल्याला. हे आपण साईडला ठेवून देऊया. इथे आपण आता एक बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये आपल्याला हे 1 वाटी दही घेतलं होतं आपण. जरा आपण थोडंसं ह्याच्या लम्स मोडून घ्यायचे असे. याच्यामध्ये आता आपल्याला 1 कप दूध घालायचं, कंडेन्स मिल्क 1 कप, मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे त्याच्यामध्ये आपल्याला आता हे 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर टाकायचे आणि 1 चमचा आपलं हे व्हॅनिला इसेन्स आहे. कस्टर्ड पावडर सुद्धा मी व्हॅनिला फ्लेवरचीच घेतली, त्यामुळे मी इथे व्हॅनिला इसेन्स थोडं कमी वापरले. आपल्याला हे परत मिक्स करून घ्यायचंय. ह्याच्यात अजिबात लम्स राहता कामा नये. कस्टर्ड पावडरच्या पूर्ण त्याच्या गाठी होऊ शकतात, तर पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्ही. आता हे आपलं मिक्सचर तयार आहे. आता आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. ते आपण हे मगाचं आपलं कॅरमल केलेलं आपण ह्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं, त्याच्यावर हे थंड करायचं आपल्याला, गरम असताना टाकायचं नाहीये. आपल्याला हे आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता आपल्याला ह्याला फॉईल लावून घ्यायचं. व्यवस्थित आपल्याला असं फॉईल पेपरने कव्हर करून घ्यायचं याला पूर्ण या पद्धतीने. आपण इथे आता हे असं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये स्टँड ठेवलंय आणि आपल्याला हे आता आपण जे बनवलेले मिक्सचर आहे ते 30 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचंय असं. आता आपण हे 30 मिनिटं आपण वाफवून घेऊया. आता 30 मिनिटं झालेत, आपण बघायचंय हे ओपन करून.
ते असं टूथपिक किंवा असे स्टिक्स घ्या. हे बघा हे क्लीन आले, कुठेही चिकटलेलं नाही, म्हणजे आपलं हे रेडी. गॅस बंद करा. आणि आता आपल्याला हे जे आपण पुडिंग बनवले हे आपल्याला 2 तास मिनिमम आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. हे त्याच्यानंतरच हे रेडी असणार आहे. मिनिमम 2 तास किंवा तुम्ही 3 ते 4 तास ठेवलं तर वेल अँड गुड. तर चला आपण आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवूया. तर आपले आता 2 तास आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर ह्याच्यामध्ये आता काय करायचं, आपल्याला ह्याचे एजेस क्लीन करून घ्यायचे या पद्धतीने. एजेस आपण क्लीन करून घेतलेत आपण. आता आपल्याला प्लेट ह्याच्यावर ठेवायचे आणि ह्याला असं फ्लिप मारायचे या पद्धतीने. बघा असं आपलं एजेस आपण मोकळ्या करून घेतल्या ह्याच्या, की असं हे व्यवस्थित सुटतं. बघा हे तुम्ही बघू शकता. हे बघा कसं हलतं बघा, ते स्मूथ झालंय एकदम या पद्धतीत. आपल्याला हे कट करून सर्व करायचं आहे. हे डेझर्ट नॉर्मली बघा तुम्हाला कॅफेमध्ये मिळतं, जास्त करून मोठ्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा मिळतं. तुम्हाला खूप लोकांना हे आवडतं. मोस्टली कॅफेमध्ये आणि हॉटेलमध्ये तुम्हाला ते एगवालं मिळू शकतं. आपण ज्यांना एगचं आवडत नाही त्यांच्यासाठी आपण हे एगलेस बनवलेलं आहे. खूप लोकांना हे डेझर्ट आवडतं. जे एग वगैरे खात नाहीत किंवा व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी. हे बघा या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.